देशाचे गौरवशाली प्रधानमंत्री सन्मान्य नरेंद्रजी मोदी यांचं पुन्हा आभार मानतो आणि अभिनंदन देखील करतो की आत्मनिर्भर भारत विकसित भारत करण्याच्या दिशेनं पुन्हा एकदा महत्त्वाचं पाऊल ह्या अर्थसंकल्पातून उचललेलं आहे. आपण बघितलं तर आज सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून जवळजवळ 12 लक्ष रुपयापर्यंतचं उत्पन्न हे त्या ठिकाणी करमुक्त करण्यात आलेलं आहे. आपण सर्वजण जाणतो की भविष्य हे रिसर्च संशोधनाला भविष्यामध्ये अतिशय महत्त्व त्या ठिकाणी राहणार आहे. या दृष्टिकोनातून जवळजवळ 20,000 कोटी रुपयाची तरतूद हे रिसर्च करता त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. ह्या देशातला युवक, ह्या देशातला वैज्ञानिक, ह्या देशातले बालवैज्ञानिक यांना रिसर्च करता अधिक स्कोप मिळाला पाहिजे. याच्याकरता 50,000 पेक्षा जास्त अटल टिंकरिंग लॅब ह्या देशामध्ये निर्माण करण्याचा देखील निर्णय ह्या अर्थसंकल्पामध्ये घेण्यात आलेला आहे. त्या ठिकाणी शेतकरी असो, कामगार असो, अशा प्रत्येकाकरिता कुठला ना कुठला चांगला निर्णय ह्या अर्थसंकल्पात घेण्यात आला. याच्याकरता मी देशाचे प्रधानमंत्री सन्मान्य नरेंद्रभाई मोदी यांचं आणि आमच्या मंत्रिमंडळातल्या सर्व मंत्र्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. रोहित शेट्टी यांच्या घरावर काल रात्री अज्ञातांनी जे आहे ते गोळीबार केलेला आहे. गृहराज्यमंत्री काय आता त्याची अपडेट आहे? आरोपींना अटक झाली नाही, आताच मला देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून याची माहिती मिळालेली आहे. याची विस्तृत माहिती येऊन मी लवकरच आपल्या समोर ते मांडेन. काल केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं की प्रफुल्ल पटेल यांना राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष केलेला आहे. मात्र आता ते त्यापासून पलटलेला आहे. प्रफुल्ल पटेल यांनी देखील ट्विट केलेला आहे एका जबाबदार मंत्र्याचं असं वक्तव्य. शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जे काही निर्णय होतात ते त्या पक्षाचे नेते एकत्रित बसून त्या ठिकाणी निर्णय घेत असतात आणि त्यांच्या निर्णयामध्ये आम्ही त्या ठिकाणी बोलणं उचित करणार नाही. निश्चितपणे ते सर्व नेते एकत्रित बसतील. अतिशय दुःखद अशी घटना देखील त्या पक्षाच्या एका नेत्याच्या निधनामुळे त्या ठिकाणी झालेली आहे. परंतु ते नेते सर्व एकत्र बसून अंतर्गत त्या पक्षाचा तो निर्णय असून एकत्रित बसून निर्णय घेतील. अजित पवारांच्या निधनानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्या प्रचार सभा ज्या आहेत त्या रद्द केल्या, मात्र एकनाथ शिंदे प्रचार करणार आहे. नाही, शेवटी तो त्या पक्षांचा नेत्यांचा निर्णय आहे. देवेंद्रजींच्या ज्या भावना आहेत त्या त्यांना बोलून दाखवल्या असतील. इतर नेते किंवा इतर पक्ष हा त्यांना पूर्णपणे अधिकार आहेत की त्यांनी कुठल्या पद्धतीचं काम करावं. असं बोललं जातं की दोन्ही राष्ट्रवादी 12 तारखेला एकत्रित येणार होतं. कधी तुमचं अजितदादाशी या संदर्भात बोलणं झालं होतं? काही माहिती आहे का तुम्हाला या सगळ्या? मला असं वाटते हा देखील निर्णय शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट ह्या दोन्ही नेत्यांचा त्याच पद्धतीनं त्या पक्षात काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा निर्णय असून ते सर्व लोक एकत्रित बसून निर्णय घेतील. थँक्यू. हे याच्यावर विचार इतकी मोठी आपल्या इथे हे होऊन राहिली राज्यस्तरीय. राज्यस्तरीय प्रदर्शनी या ठिकाणी लागलेली आहे. आज विदर्भाकरिता अतिशय अभिमानाची बाब आहे की राज्यस्तरीय बालविज्ञान प्रदर्शनी ही नागपूरच्या आपल्या अतिशय नामवंत अशा शिवाजी सायन्स विज्ञान महाविद्यालयामध्ये होते आहे. राज्यभरातले जवळजवळ 900 विद्यार्थी आपले प्रोजेक्ट त्यांनी ह्या ठिकाणी सादर केलेले आहे. आणि येणाऱ्या काळात आपण जर जाणतो की येणारा काळ हा संशोधनाचा राहणार आहे. संशोधनाच्या माध्यमातून आपला देश हा संपूर्ण जगावर त्या ठिकाणी प्रगती करतो आहे आणि याला बढावा देण्याकरिता माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी देखील आजच्या अर्थसंकल्पामध्ये जवळजवळ 20,000 कोटी रुपयाची तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे. तुम्ही विद्यार्थ्यांना जो पुरस्कार आहे तो पुरस्कार वाढवण्याच्या बाबतीत नाराजी व्यक्त केली. काय नाराजी आहे? कसा तो पुरस्कार असेल? नाही, मागच्या अनेक वर्षापासून आपली ही राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनी होत असते. परंतु याच्यामध्ये राज्यस्तरावर जे विद्यार्थी सहभागी होतात त्यांना मिळणारं पारितोषिक ही कमी रकमेचं आहे. त्यांना प्रोत्साहन देण्याकरिता लवकरच शासन स्तरावर निर्णय होऊन बक्षिसाची रक्कम ही वाढविण्यात येणार आहे. तो सब हिंदी में पूछेंगे. जिस तरीके से हमला हुआ है रोहित शेट्टी के निवास स्थान पर, कितनी गंभीर ये घटना है और इस बारे में आप क्या बताना चाहेंगे? रोहित शेट्टी जी ये अपने राज्य के और देश के एक बहुत सीनियर कलाकार है और उनपे ऐसी घटना होना ये जरूर निंदनीय. इसकी डिटेल इन्फॉर्मेशन लेके मैं तुरंत आप लोगों को इन्फॉर्मेशन दूंगा.